भाविकांना आणि नागरिकांना अपेक्षित असणारा विकास कसा करता येईल असा देशाचा पहिला सुंदर प्लॅन आम्ही भाविक आणि नागरिक यांचा 24x7 असा विचार करून आम्ही सादर केला आहे. त्याचा प्रथम शासनाने विचार करावा असा आम्ही त्यांना कोल्हापूर त्यावेळेस चंद्रकांत साहेब त्यांना सादर केला. तर त्याचा विचार जास्तीत जास्त व्हावा. नंबर 2, भाजप सरकारनं आम्हाला विखे पाटील पालकमंत्री होते त्या ठिकाणी त्यांनी आश्वस्त केलं की नदी पलीकडे 200 एकरचा परिसर ऍक्वायर करून त्यानंतर प्रति पंढरपूर करू आणि आम्ही कॉरिडॉर रद्द करू, हा आमचा शब्द होता. आणि त्याच्यानंतर आज फेब्रुवारीमध्ये म्हणजे या गोष्टीला 6 महिने झाले. फेब्रुवारीमध्ये चंद्रकांत पाटील येतात खेळाडूचं स्टॉलचं उद्घाटन होतं. त्याच्यात म्हणतात की माननीय प्रथम मालक असतील आमदार समाधानदार राऊत असतील त्यांनी कॉरिडॉरविषयी मानसिकता तयार करावी होती. हे काम तुमचं आहे असं एक मंत्री झालं. म्हणजे आम्हाला पालकमंत्री सांगतात की आता तुम्ही निश्चित राहा, कॉरिडॉर रद्द झाला. आणि दुसऱ्या वेळेला चंद्रकांत दादा येतात क्रीडेच्या माध्यमातून ते असे उपचार करतात. नंतरच्या ह्याच्यात सुधीर भाऊ मुनगंटीवार आले, तेच फेब्रुवारी महिन्यात आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही पत्रकारांनी मानसिकता तयार करता निगेटिव्ह कॉरिडॉरच्या बाबतीत बातम्या लावू नका. वास्तविक निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा विषय नाही, इथं जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि उद्ध्वस्त घर सोडायला मी स्वतः तयार आहे, 1 रुपया देऊ नका, आमचे दानच आहे तेवढं. पण नेमकं कशासाठी काय करताय हे शासन ऐकूनच घ्यायला तयार नाही. त्यामुळं आम्ही सर्व नागरिक आणि व्यापारी जे भयभीत झालेलो आहोत. योग्य त्या मार्गाने हिचा विकास व्हावा, कोणालाही दुमत नाही, कोणत्याही पक्षाचं दुमत असायला विकासाचं कारण नाही आणि नागरिकांचं तर मुळीच नाही आमच्या इथे. पण योग्य ठिकाणी योग्य वापर करून जास्तीत जास्त त्याचा समन्वय साधून आणि नागरिकांची समन्वय साधून त्याचा विकास करावा अशी आमची भावना आहे. आणि तो आवाज आणि आमच्या या भावना आपण पोचवाव्यात अशी विनंती मी करून व्यापारी वर्ग हा कॉरिडोरचा प्रश्न मला माहिती आहे. काही दिवसापूर्वी कुठल्याही आणि आपण सगळे मला त्यांना आले ना, कारण जेव्हा दर्शनासाठी आले तेव्हा पण आपण हा विषय आमच्या कानावर घेतला. नक्कीच ज्या संदर्भातून तुम्ही इथे काम करत आहात त्याची जाणीव आहे आणि सरकारनं नेहमी नमस्कार आणि सरकारचे नेहमी धोरण जे आहे ते चुकीचं आहे. किंवा एकीकडे सरकार तुम्हाला एक सांगते आणि दुसरीकडे खोटं सांगण्याचा प्रयत्न करते, तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते. हे तर ते 10 वर्षापासून करत आहे, ते काही नवीन नाही. आपल्याला माहिती आहे की हे सरकार फसवा सरकार आहे. आणि कॉरिडॉर जे इथे राहणारी जे लोक आहेत, व्यापारी असतील, राहणारी लोक असतील, त्यांच्या जे मनात आहे तेच झालं पाहिजे. एक वन साइडेड म्हणजे एकतर्फी निर्णय जर सरकार घेत असेल तर तो लोकशाहीच्या विरोधातला निर्णय आहे. तुम्ही मला सांगितलं उदाहरण की आधी पालकमंत्री म्हणाले की मी करतो आणि मग नंतर ते म्हणाले की तुम्हाला लोकांची मानसिकता तयार करायची कॉरिडॉर बनवायला, हे साफ चुकीचं आहे. आणि इथे लोकांना पाहिजे नंतर लोकांची खूप एक तळमळ आहे की अनेक वर्षापासून तुम्ही व्यापारी आहात, मला आहे आणि तीच त्यांची शोभा आहे मंदिराची. तसं बघितलं मंदिराच्या परिसराची, गाण्याची असेल, आजूबाजूच्या सर्व इमारतींची असेल, आणि जर हेच काढू ना तुमच्या मनाविरोध आणि तुम्हाला जर कार्यावर सोडत असेल ते साफ चुकीचं आहे. आणि तुमची जी भूमिका आहे त्या भूमिका सोबत मी आहे, माझं समर्थन आहे तुमच्या भूमिकेत. आणि जो काही त्यासाठी संघर्ष करावा लागेल तुम्ही एकटे नाही आहात, मी आहे तुमच्या सोबत, हे कधीच विसरू नका. आता हे सगळं या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बोलत आहे आणि आता मला हा विषय कळलाय. अवघ्या 3-4 दिवसात आता निवडणूक आहे आणि पंढरपूर शहरामध्ये बैठकी आज आयोजित केल्या. त्या अनुषंगाने देखील मला माहितीये की जे सत्ताधारी आहे ते तोंडी आहे आणि म्हणून एक काँग्रेस पक्षाची आता गरज आहे. मी काम करते, कामाच्या मी काही करत नाही. 15 वर्ष मी आमदार आहे आणि आज लोकसभेची निवडणूक करत आहे. येणाऱ्या 7 तारखेला आपण ठामपणे कॉरिडॉर साठी तरी काँग्रेस पक्षाच्या आणि माझ्या सोबत कॉरिडॉर आपण उभं ना. एक वेळ ही लढाई माझ्या सोबत लढा, पण सगळी लढाई मी समर्थपणे, कारण का मागचे 2 खासदार सक्षमरित्या काय शून्य पाहूच शकले नाही तुमचे विषय लोकसभेमध्ये. मग तुम्ही माहिती
त्याच्यावर जिंदगी माझं भाऊ होतानी नाही सोडली कोणाला खांदा आता भेटतात आता लोकसभेत पण जेव्हा बघा काय त्यांचा मौन म्हणून असे आणि ते जाऊ दे तो त्यांचा मागे पण नसतं ते पण बोलतात ना नाही. म्हणून हे एकंदरीत तुम्हाला त्रास देण्याचं करतात आणि हे प्रत्येक ठिकाणी चाललंय तुमच्याच इथे नाही. बघितलं तर महापालिका नगरपालिका निवडणुका 2 वर्ष झाले भेटल्या नाही प्रशासक नाही मिळत त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी पूर्ण कोळंबल्या कोलाप्स झाल्या म्हणून आता काँग्रेसचे अध्यक्ष तुम्ही दोन्ही दिवस बघितले काँग्रेसचे पण आणि बीजेपी काँग्रेस असताना एकंदर लोकांबद्दल कळमळ विषय ऐकण्याची मानसिकता होती पण यांचं काय नाही यांचा आम बोलेसो कायदा अशी एक प्रकारची यांची मानसिकता आहे हुकुमशाहीची मानसिकता आहे दमदाटी करण्याची मानसिकता आहे लोकांमध्ये उठून लोकांचं मन ऐकून घेऊन लोकांची काम बंद काम करणे भाजपच्या कधीच ते त्या प्रकारची कार्यपद्धत नाहीये म्हणून काँग्रेस महत्वाचा आहे